नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भारतामध्ये सर्वात जास्त हे धम्म समाज प्रवर्तक झालेले आहेत आणि धर्म चक्र प्रवर्तनकार हे भारतामध्ये झालेले आहेत. धम्मचक्र प्रवर्तनकार म्हणजे गतिमान करणं, प्रवर्तन म्हणजे गतिशील करणं, त्याला जोरदार गती देणं, म्हणजे लोकांमध्ये या मार्गाची बोधी जागवणं, या मार्गाचं ज्ञान परिपूर्ण जागवणं याला प्रवर्तन म्हणतात. आणि म्हणून भारतामध्ये जे महापुरुष जन्माला आले किंवा सम्यक संबुद्ध जन्माला आले किंवा संत साधू महाराज ऋषी मुनी जे अर्वाचीन काळामध्ये जन्माला आले, त्या संपूर्ण जन्माला आलेल्या समाज सुधारकामध्ये हाय लेवलचं ज्याला आपण म्हणतो सर्वात उच्च ज्ञान असलेलं हे बोधिसत्वाचं अंग असते. बोधिसत्वाचं नेतृत्व असते, कर्तृत्व असते, वक्तव्य असते. बोधिसत्व जेवढा उच्च ज्ञानी बनतो तो अभ्यासपूर्ण बनतो. त्यांनी पाहिलं होतं की भारतामध्ये केवळ माझ्या समाजाला हे सर्व दृष्टीनं पूर्ण दाबलेला आहे. समग्र रूपामध्ये माझ्या समाजाला दाबून टाकलेला आहे. दाबून दाबून त्यांच्यावरती अशा प्रकारे आक्रमण केलेलं आहे. सामाजिक दृष्ट्या त्याला वर येऊ दिलं नाही, राजकीय दृष्ट्या त्याला वर येऊ दिलं नाही, आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना वर येऊ दिले नाही, बौद्धिक दृष्ट्या त्यांना वर येऊ दिले नाही, वैचारिक दृष्ट्या त्यांना वर येऊ दिले नाही, नैतिकतेमध्ये नीतिमत्तेमध्ये त्यांना वर येऊ दिले नाही, धार्मिकतेमध्ये त्यांना वर येऊ दिले नाही, आणि भौगोलिक विकासाच्या संशोधनामध्ये सुद्धा त्यांना वर येऊ दिले नाही, व इतिहासाच्या समग्र संशोधनामध्ये सुद्धा त्यांना वर येऊ दिले नाही. आणि संशोधन कार्य जे आहे ज्याला रिसर्च कार्य म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या समाजाला कोणतीही उच्च पदवी प्राप्त होऊ शकली नाही. समग्र विकासाचा पाया बाबासाहेबांना रचायचा होता म्हणून संपूर्ण क्रांतीचे प्रवर्तक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव प्रवक्ता आहेत, एकमेव मार्गदाता आहेत, एकमेव ज्ञानाचे महान असे महासागर आहेत. त्यांनी पाहिलं होतं की ब्राह्मण समाजामध्ये फक्त बॅरिस्टर पर्यंत लोक शिकलेले आहेत, याच्या पुढे त्यांच्याकडे कोणती डिग्री नाही. म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं की एका बाजूला 500 ग्रॅज्युएट ब्राह्मण उभे करा आणि त्यांच्या बाजूला मी एकटा उभा राहतो, सर्वांना पुरून उरल एवढी माझ्याकडे विद्वत्ता आहे. ही बाबासाहेबांची आत्मविश्वासाची महान ज्ञानानं भरलेली
प्रचंड शक्ती होती ती. दुसऱ्याला आव्हान करायचं ही साधी बात नाही. आणि म्हणून 4थी डिग्र्याच्या जेवढ्या त्यांनी 4थी डिग्र्या मिळाल्या तर प्रत्येक विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. म्हणून आपण सर्वजण बाबासाहेबाला असं व्यापक रूपामध्ये पाहिलं पाहिजे. केवळ बाबासाहेबांनी विद्वान म्हणूनच आपली ख्याती निर्माण केली नाही, तर त्यांचा मूलभूत पाया होता ते म्हणजे स्वाभिमान, शील आणि विद्या. हे त्यांचे 3 दैवत आहेत. त्यांनी वैचारिक गुरु म्हणून 3 वैचारिक विद्वान अशा ज्याने उलथापालथ केलेली आहे, समग्र समाज त्यांनी उलथून टाकला. आणि ते त्यांनी मानलेले ज्ञानाचे वैचारिक गुरु आहेत पहिले भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी सर्वात जास्त त्यांनी बुद्धाला प्रथम मान्यता दिली. बुद्धावरच त्यांनी आपली जिंदगीचे प्रत्येक क्षण त्यांनी चालवला. मी जसं अगोदर सांगितलं की वयाच्या 16 वर्षामध्ये त्यांनी कृष्णाजी केळुस्करने लिहिलेला गौतम बुद्धाचं चरित्र वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 जे बुद्धाचे महत्त्वपूर्ण असे अत्यंत प्रभावी असे मार्ग दिसले. ते एक 10 पारमिता म्हणजे 10 गुण, परिपूर्ण बनण्याचे 10 गुण भगवान बुद्धानं माणसाला शिकवलेले आहेत. कोणत्या माणसाला परिपूर्ण बनता येतं या 10 गुणामुळं. याला 10 पारमिता म्हणतात, 10 पारमी पण म्हणतात. दान पारमी, शील पारमी, नैष्कर्म्य पारमी, वीर्य पारमी, अधिष्ठान पारमी, करुणा पारमी, मैत्री पारमी, शांती पारमी, सत्य पारमी आणि उपेक्षा पारमी. हे 10 पारमी भगवान गौतम बुद्धामध्ये असीम होत्या, अमर्याद होत्या. त्यांनी अनंत जन्मापासून त्याला परिपूर्ण केलं होतं. आणि याचा मोठा विलक्षण प्रभाव हे भगवान गौतम बुद्धाच्या समग्र आचरणाचा प्रभाव बाबासाहेबांच्या मनावर पडला. आणि भगवान गौतम बुद्ध हे पहिले सम्यक संबुद्ध आहेत की ज्यांनी ते दुःखमुक्त झालेले आहे. तुम्ही दुःखमुक्त नाही झाला तर दुसऱ्याला दुःखमुक्तीचं ज्ञान देऊ शकता का? तुम्ही पवित्र नाही झाला तर दुसऱ्याला पवित्र होण्याचं ज्ञान तुम्ही देऊ शकता का? तुम्ही रागमुक्त झाला नाही, तुम्ही द्वेषमुक्त झाला नाही, तुम्ही क्रोधमुक्त झाला नाही, तुम्ही अभिमानमुक्त झाला नाही, तुम्ही अहंकारमुक्त झाला नाही, तुम्ही ईर्ष्यामुक्त झाला नाही, तुम्ही प्रमाद आळसमुक्त झाला नाही. आणि लोकांना सांगायला चालले की तुम्ही रागमुक्त व्हा, तुम्ही द्वेषमुक्त व्हा, तुम्ही क्रोधमुक्त व्हा, तुम्ही अभिमानमुक्त व्हा, तुम्ही अहंकारमुक्त व्हा, तुम्ही प्रमाद आळसमुक्त व्हा, तुम्ही गर्वमुक्त व्हा, असं या माणसानं सांगलेलं खरं उचित होईल का? ते तत्वतः भरलेल्या माणसाचं बोलणं आहे का? जो भरलेला असतो तोच सांगू शकतो. भगवान गौतम बुद्ध हे पहिले बाबासाहेबाला दिसले. बोधिसत्वाच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या प्रत्येक अंग प्रत्यंगाला त्यांनी भरून टाकण्यासाठी भगवान बुद्धाचे हे 10 गुण त्यांनी स्वीकारले आणि अष्टांग मार्ग स्वीकारला की नाही? अष्टांग मार्ग का स्वीकारला त्यांनी? अष्टांग मार्ग का स्वीकारला? बाप मेल्याचं दुःख त्यांना सलत होतं, आई मेल्याचं दुःख त्यांना त्रस्त करत होतं, भाऊ मेल्याचं दुःख त्यांना त्रस्त
त्यांना त्रस्त करत होतं. आपल्या कुटुंबातले 4 लेकर मेले. या 4 लेकराचा धक्का त्यांना किती लागला असेल. एक जर लेकरू मेलं तर लोक उठत नाहीत, घरातून बाहेर पडत नाहीत. दिवसन रात्र लोक लेकरू मेलं गेलं ना पोरग आमचं एवढं मोठं. रात दिवस लोक शोकानं गांगरून जातात, परेशान होतात. त्या दुःखानं त्यांना बाहेर पडताच येत नाही. 4 लेकर मेले बोधिसत्वाचे, बाबासाहेब आंबेडकरांचे. गंगाधर मेला, रमेश मेला, सिंधुताई मेली, राजरतन मेला. काय त्यांचं मन म्हणत असेल, त्यांना काय वाटत असेल. राजरतन तर हुबेहूब त्यांच्या सारखाच दिसत होता आणि त्याची बुद्धी पण फार तेजस्वी आणि गुणवत्तेमध्ये, बौद्धिक गुणामध्ये खूप तो चांगला होता. म्हणजे बुद्धी गुणांक त्यांचा विलक्षण बाबासाहेबांसारखा होता. आणि रमाबाई पण मरण पावली, आपला साथीदार गेला. याचा मोठा धक्का माणसाला लागतो. आयुष्यभर माणसाला विवंचित करतो की नाही. आपली आई मेली, आपली पत्नी मेली तर कसं वाटतं आपल्याला. या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धाला जाणलं की बुद्ध सारं सोडून आलेले आहेत. हे संसाराचं दुःख त्यांनी जाणलं आणि त्याच्यावर बुद्धानं मात केली. एक मानव म्हणून, एक परिपूर्ण मानव म्हणून बुद्धानं मात केली. म्हणून या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा अष्टांग मार्गाचं पालन काटेकोरपणे केलं आणि काटेकोरपणे करून संपूर्ण झालेलं दुःख, समग्र दुःख त्यांनी पूर्णपणे आपल्या बलाने, आपल्या प्रज्ञेच्या बलाने त्याच्यावर पूर्णपणे विजय मिळवला, त्याच्यावर मात केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भगवान गौतम बुद्ध हा पहिला गुरु त्यांनी केला. कारण भगवान बुद्ध हे जगात पहिले गुरु आहेत की जे दुःखमुक्त झालेले आहेत. अगोदर पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली ते दुःखमुक्त झाले आणि पुन्हा त्यांना दुःख देणारे कारण त्यांच्या मनात आरंभ झाले नाही. कारणामुळे दुःख तयार होते की नाही. तृष्णा हे कारण आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा हे कारण आहे, ज्या कारणामुळे माणूस दुःखात राहतो. आणि तृष्णेचे मुळच तुम्ही काढून टाकले, म्हणजे तृष्णा कायमची तुम्ही बंद केली, तर तुमचं दुःख दूर झालं की नाही. तुम्ही दुःखमुक्त झाले की नाही. म्हणून तुम्हाला कामतृष्णा कायमची बंद करण्याची जी भगवान बुद्धाने विधी शिकवली, त्याच्यात उतरणं, खोल उतरणं अत्यंत आवश्यक आहे. तृष्णेचे मुळ खणून काढावं लागतात. कशानं खणायचे ते, कशानं खोदून काढायचे, कोणती टीका आणायची आपण, कोणती कुदळ लावायची, ज्यामुळं खोदून ते मुळ बाहेर पडतील. भगवान बुद्धांनी यासाठी 3 प्रकारचा मार्ग शिकवला की ज्याच्यामध्ये आपल्याला कर्मानं पायरीनं हे पक्व परिपक्व आणि पारंगत झालं पाहिजे. हे पहिला मार्ग आहे. कायेची शुद्धता, वाणीची शुद्धता आणि मनाची शुद्धता. हे काया, वाचा आणि मनाच्या परिपूर्ण शुद्धतेच्या बळावर आपलं शील परिशुद्ध होते, निर्मळ होते, परिपूर्ण निर्मळ होते आणि निष्कलंक अवस्थेकडे ते वाढत जाते.
आणि अशा प्रकारचं शुद्ध चारित्र्य आपलं झालं की आपल्याला मन एकाग्र करायला सोपं जातं. माझा अनुभव आहे, जसा जसा मी पवित्र झालो, जसा जसा मी पवित्र वागू लागलो, जसे जसे मी माझे सारे दोष काढून टाकले, दीर्घ शिबिर करू करू त्याच्यात जास्त लाभ होतो दीर्घ शिबिरामध्ये. कारण तिथे एकांतवास मिळते आणि मन मोठं निवांत राहते. निवांत म्हणजे शांत मन राहते ते, आणि शांत मन आपल्यातले दोष काढायला मदत करत असते. अशांत मनानं दोष काढता येतात का? चलबिचल मनानं, कावऱ्या बावऱ्या मनानं, माकडच्या बंदरच्या मनानं आपल्या आपल्या स्वतःचे दोष आपल्याला कळतात का? आणि म्हणून एकांतवासामध्ये 10 दिवस 36 शिबिरात मी गेलो. त्यामुळं मला थोडं थोडं ज्ञान चांगलं झालं आणि मी माझे दोष काढायला समर्थ झालो, जागरूक झालो, सतर्क झालो. आणि सतर्क झाल्यामुळे मला वाटू लागलं की मी गुणवान होता, मी गुणवान भंतेजी होता. माझा विश्वास आणि आत्मविश्वास आणि स्वाभिमान प्रखर होत गेला माझा. आणि माझ्या स्वतःची गुणवत्ता जेव्हा आपण स्वतः पारखली तर मग समजायचं की आपण पास होऊ लागलो. आपल्या स्वतःबद्दल अगोदर विश्वास असला पाहिजे की मी एक माणूस म्हणून गुणवान आहे, माझ्या दुर्गुण नाही, दुर्गुणाचा दुर्गंध नाही माझ्यामध्ये. आणि अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला गुणवान बनण्याचा चान्स आहे. ते याच जन्मामध्ये, दुसऱ्या जन्मात बिलकुल होता येत नाही एवढं गुणवान. आणि जर परिपूर्ण बदलायचं, आतमधून बदलायचं तर सम्यक समाधी विपස්සनाच आवश्यक आहे. विपස්සनेशिवाय बदलू शकत नाही. समग्र मानव जात बदलायची असेल थोडी थोडी तर आपल्याला समत आणि विपස්සना हे 2 अंग धम्मामध्ये ध्यान साधनेचे आहे. समत ध्यान साधना आणि विपස්සना ध्यान साधना म्हणजे अनापान ध्यान साधना आणि विपස්සना ध्यान साधना. याच्यामुळे आपलं अंतर्मन बदलून जाते आणि पुन्हा ते उद्भवत नाही, पुन्हा ते निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या पूर्ण जंगलाला आपण पाहिल्यानंतर ते जंगल आज सोशल फॉरेस्टमध्ये रांगेनं सागवान लावतात, रांगेनं पूर्णपणे ते वेगवेगळे झाडं लावतात आणि त्याची वाढ करतात. इतकं सुंदर दिसते ते जंगल. आणि वेगवेगळे झाडं इतके उंच उंच वाढतात. मग त्या झाडाची पुन्हा निगा राखायची गरज आहे का? त्याला निसर्गाचा पाऊस मिळतो, त्याला निसर्गाचं पूर्ण हवामान मिळते, वारं मिळते, उष्णता मिळते आणि पाणी मिळते. तर हे 4 धातू त्या जंगलाला वाढवत राहतात. याप्रमाणे आपल्या मनाला मजबूत करण्यासाठी, मनोधैर्य बलवान करण्यासाठी, मनोबल सामर्थ्यवान करण्यासाठी आपण ध्यान साधनेमध्ये जावं. आणि हे बोधिसत्वानं जाणलं होतं. सर्वांचं मनोमंगल हो. साधु साधु साधु. सबे सत्ता सुखी हुंतु. सबे हुंतु सुखिनो. सबे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित्
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि